कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्व मजेत असाल आणि आम्हीही मजेतच आहोत. आता सध्या चालू करत आहोत आम्ही फिश टँकचं क्लिनिंग. तर जास्त नाही, 2 दिवसच झालेले आणून, तर 1 दिवसाआड आम्ही आता करतो आहे फिश टँक क्लिनिंग. तर सर्वप्रथम आराध्याने ट्राय केलेला आहे, एकदम मस्त आराध्याला जमलेलं आहे. पण मलाही ट्राय करायचं होतं आणि मी मोस्टली सगळेच काढायचं बघितलं आणि मलाही जमलेलं आहे. फिश टँक पहिल्यांदा मी क्लीन करणार आहे आणि पाणी भरपूर याच्यामध्ये बसतं, साधारण मोठे 3 बकेट जे आहे ते बसतं. पहिल्यांदाच असं काहीतरी ट्राय केलेलं आहे मी, कारण की कधी असं माशांना स्वतः हात लावण्याचा किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न कधी केला नव्हता. तर याच्यामध्ये आता साधारण 10 फिश आहेत, तर ते व्यवस्थितरित्या चांगल्या पाण्यामध्ये काढलेले आहेत आणि आता पाणी जे आहे ते काढायचं आहे टँकमधलं जे घाण आहे. तर सक्शनच्यानुसार इथे जे पाणी आहे ते काढतो आहे आम्ही. खालची घाण निघते का? तर घाण पाणी जे आहे ते काढून झालेलं आहे आणि आता इथे घेतलेलं आहे आम्ही चांगलं पाणी. तर चांगलं पाणी जे आहे ते बाटलीने आम्ही असं भरतो आहे आणि मध्येच मग मी विचार केला की जास्ती पाणी टाकलं जातं ना, तर मग पातेलंच घेतलं मी भरून मोठं. तर त्यामुळे जरा टाईम वाचला आणि पटकन टँक जो आहे तो भरला आणि किती क्लीन पाणी वाटतंय, मस्त एकदम स्वच्छ पाण्यामध्ये आता छान वाटेल बघायला सुद्धा माशांना. निळं होईल पाणी तर काय म्हणतो तर 2 प्रकारचे लिक्विड जे आहेत ते दिलेलं, एक ब्ल्यू कलरचं आणि एक ट्रान्सपरंट. तर ट्रान्सपरंट याच्यासाठी दिलेलं की जेणेकरून पाणी जे आहे ते गढूळ असेल तर, पण पाणी आमचं क्लीन असतं त्याच्यामुळे ते टाकायची गरज नाही लागली. पण ब्ल्यू कलरचं जे आहे ते आम्ही वापरलेलं आहे इथे. आणि इथे आलेले आहेत आमच्या गॅलरीमध्ये 3 पाहुणे म्हणजेच बोके जे आहेत ते आलेले आहेत आणि खूप मस्ती चालू आहे त्यांची, लोळंपट्टी चालू आहे. त्यांना माहिती नाही काय वाटतं, एकदम बसलेले आहेत आरामशीर. कसे बघतायत बघा, आहे का काही? कोणाचे तुम्ही? कुठे लोळताय? हा, कुठून आलात? कुठून आलात? टोक टोक. हां, कर खराब आमचं काय, चटई पाडून ठेवली बघा इकडे. काय करतोय? हा, काय चाललंय? नुसते बघत बसलेत आपल्याला. इथं 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 अशी चढत चढत इथं आलते. असे 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 करून 3 मावशा, 3 इडियट्स. आहे का काय आणलं? कशा लोळत पडली. वा 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 वा, पाव पॅटीस आलेला आहे. तर घेऊया आता याचा आस्वाद. सुप्रसिद्ध पाव पॅटीस 2 आणलेले आहेत सगळ्यांना. आम्ही 6 आणलेत म्हणजे. तर टेस्ट करून बघूया. हो, गरम आहे. जस्ट त्यांनी कढईतून काढले आणि बांधले. एकदम मस्त लागतात. पेनचे स्पेशल पाव पॅटीस. बोलतेस?
इकडे शूट करतोय. खा खा गरम गरम मस्त. किती मला वाटतं बरेच दिवसांनी का बरेच वर्ष? एखाद वर्षांनी झालं असेल खाणं आमचं हे. एखाद वर्ष माझं तर है ना रे. साहेबांचं चालू आहे थोडस शूट, पण माझं अर्ध्याच्या वर खाऊन झालेलं आहे. यामी आत्ताच खोललंय. गरम आहे हा हरू, सावकाश खा. ओके. वाह यम्मी दिसतंय एकदम. आता आपण हे दोन्ही खोलूया एकदम. एवढं आहे की पाव पॅटीस म्हणलं की तेल भरपूर असतं बाबा. त्यामुळे रेअरली खायचं हे, अति पण नाही. काय म्हणलीस? दर आठवड्याला नाही खायचं. शक्यच नाही बाबा हे दर आठवड्याला. नाही तर कसं पाणीपुरी वडापाव एखाद्या वेळेस झालं. लुकिंग नाईस. 3 आहेत एकदम टेस्टी टेस्टी. टेस्टी. एकच जागी कांदा जास्त झालाय. बाईट. फर्स्ट बाईट. दुसऱ्या मटेरियल आहे बटाट्याची भाजी. काय उलटा पाव पण म्हणतात काय काय ना. उलटा वडापाव. ओके मी खाते. खरं तर यम्मी पण लागतंय, पण तेलकट थोडस असतं. स्वयंपाक करता करता प्रचंड गरम होत होतं आणि आता थोडं अर्धा किंवा 15-20 मिनिटातच बघाय केवढा पाऊस पडतोय. बापरे दिसतोय. आणि लाईट गेलेले आहेत. तर आता पाणी पाणी झालं इथे. आता आराध्या इथे बसली आहे जेवायला. तर पाऊस बघा किती आहे. एवढा असा पाऊस पडतोय आणि पाणी असं साठलेलं आहे इकडे. बाबा आता तर पाऊस जोरात चालू झालाय असं. आणि काय म्हणलेली बघाशी वरती जाम जोरात आवाज येतो. आणि मॅडम बोललेलं बघाशी काय पकोडे खायचे. बरे बरे उद्या 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 करणार नक्की. आहे आजचा मेनू. डाळ भात भाजी पोळी एकदम यम. अभिषेक अजून आलेला नाहीये. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. कशी वाटली डिश आजची? डाळ भात, थोडा कांदा ठेवल्यावरती, बिटाची कोशिंबीर, शिमला मिरचीची भाजी आणि चपाती. ये सोलता सोलता खाऊन पण बघितलं मी, पण जसं दिसतंय तसं नाहीये हे. लाल लालवाले असं वाटतं की खूप गोड असतील, पण असं नाहीये. हे वालं जरा वेगळंच आहे. याच्यात अजिबात लाल रंग नाहीये, तरी छान असं एकदम टेस्ट गोड आहे याची. तर अर्ध खाऊन झालं. याच्यापेक्षा भरपूर होते, पण वाटेवर आराध्या तू पण यातलं थोडं खा. ओके. तर खूप छान असं टेस्टी गोड आणि हेल्थला चांगलं असं डाळिंब आहे हे. ओके. हॅलो फ्रेंड्स, तर आता मी बसलेले आहे आराध्याच्या स्कूलमध्ये जाऊन. आपली ही बुक्स जे आहेत ते आणलेली आहेत. हे बुक्स आणलेले आहेत जाऊन. आणि आता मी आराध्याची वाट बघते. ती येईलच आता ट्युशनमधनं आणि उद्यापासून स्कूल सुरू होणार आहे. तर उद्या आहे सॅटरडे 15 तारीख आहे. तर नंतर संडे आहे, नंतर ईद आहे, त्याच्यामुळे 2 दिवस परत सुट्टीच आहे.
पण शनिवारी असला तरी आराध्याला जायचंच आहे. तसंही हाफ डे असणार आहे सॅटरडे म्हणल्यावर. आणि आता जरा मी आवराआवरी करून घेते आणि थोडे आठवडाभराचं जे काही थोडंफार केलेलं आहे आम्ही ते तुम्हाला तुमच्याशी शेअर केलेलं आहे. कारण की एका दिवसात तर सगळं काही शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मग मी विचार केला की आठवडाभराचाच ब्लॉग करावा. हा झालेला आहे आराध्याचा फर्स्ट डे ऑफ स्कूल. आणि फोटो नाही काढला. फोटो नाही काढला, व्हिडिओ पण नाही केला सकाळचा. आणि व्हिडिओ फोटो जाऊ दे. असं गेला आजचा दिवस, एवढा काही खास नाही गेला. हो का. आणि आता चाललोय आम्ही बाहेर. बघत राहा तुम्ही व्हिडिओ. हे नवीन काहीतरी घेतलेलं आहे साईबांनी, माईक आणि फॅन. तर आम्ही आलेलो आहोत कोळी किचनमध्ये. तर इथे खायला आलेलो आहोत मिसळ. तर मिसळ जी आहे ती खूपच चविष्ट आणि अप्रतिम, मसाले वगैरे मस्तच लागले एकदम. तर मिसळ जी आहे ती खूपच अप्रतिम आणि चविष्ट होती. कारण याच्यामध्ये थोडेसे इन्ग्रेडियंट्स वेगळे आहेत, मसालेही वेगळे आहेत. तर याच्यामध्ये काळे चणे जे आहेत ते उकडलेले आहेत मस्तपैकी, वाटाणा आहे. तर नक्की तुम्ही पण व्हिजिट करा इथे. आणि अभिषेकने पूर्ण जो व्लॉग आहे तो शूट केलेला आहे, तर त्याचा व्लॉग नक्की बघा. आणि दुसरं असं की आम्ही एक डिश घेतलेली आहे पनीर घी फ्राय. तर तीही टेस्ट केली, तर तीही अप्रतिम होती. तर खूपच छान होतं सगळं खाणं.